नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत तर यासाठी म्हणून जीके मधला इतिहासाचा जो भाग आहे तर तो आपण सरळ सेवा परीक्षासाठी म्हणून जे महत्त्वपूर्ण आहे तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या लढाईत भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले होते? प्लासीची लढाई, बक्सरची लढाई, वालूची लढाई, गोल्डन ब्लॉकची लढाई। तर याचं योग्य उत्तर आहे बक्सरची लढाई। त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर प्लासीची लढाई ही जर आपण बघितली गेली तर 23 जून 1757 ला प्लासीचं युद्ध झालं। जसं तुम्हाला माहित आहे की बंगालचा असणारा नवाब, तो नवाब म्हणजे सिराजुद्दौला, आणि सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये कट कारस्थान करून रॉबर्ट क्लाइव्हनं गसिबा बेगम असेल, शौकत जंग असेल किंवा मीर जाफर असेल यांना आपल्या बाजूला वळवून घेतलं गेलं आणि एक प्रकारे प्लासीचं युद्ध हे कट कारस्थानाचं युद्ध झालं होतं। परंतु 22 ऑक्टोबर 1664 मध्ये ज्यावेळेस सत्ता आली गेली, सिराजुद्दौलाला दूर केलं, मीर जाफर सत्तेवर आला आणि मीर जाफर सत्तेवर आल्यानंतर त्याच्याकडून जेवढं काही घेता येईल अमाप संपत्ती ही त्यांनी लुटली गेली आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी काय केलं, त्या मीर जाफरची देखील उचलबांगडी केली आणि मीर कासिम तिथं नियुक्त केला। मीर कासिम हा मीर जाफरपेक्षा अधिक चतुर होता। त्यांनी मुर्शिदाबादवरून जे राजधानी होती तर ते मुंगेरला घेऊन गेला ब्रिटिशांचं सान्निध्य टाळण्यासाठी म्हणून, आणि जकात दराच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस विरोध व्हायला लागला त्यावेळेस सर्वांना जकात माफ करण्याची भूमिका घेतली गेली। त्यावेळेस मग इंग्रजांनी काय केलं, या मीर कासिमची उचलबांगडी केली आणि पुन्हा मीर जाफर नियुक्त केला। परंतु मीर कासिम हा स्वस्त बसणारा नव्हता। त्यांनी अवनचा नवाब असणारा सुजाउद्दौला, तो मुघल सम्राट शाह आलम द्वितीय यांच्यासोबत संधान साधलं आणि हे तिघं एकत्रित येऊन ह्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये जे बंड केलं होतं आणि त्याच्यानुसार जे लढा झाला होता तो 22 ऑक्टोबर 1764 बक्सरचं युद्ध होतं। आणि ह्या बक्सरच्या युद्धामध्ये देखील काय झालं होतं, यांचा पराभव झाला आणि हा पराभव झाल्यानंतरच्या काळामध्ये काय झालं की त्यांनी पुन्हा लोक हे स्थानिक व्हायला किंवा रहिवासी म्हणून नियुक्त करायला सुरुवात केल्याचा उल्लेख करता येईल। म्हणजे हे जे प्लासीचं युद्ध आहे तर हे ईस्ट इंडिया कंपनीचा आणि बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्यामध्ये झालं। या लढाईमध्ये ब्रिटिशांनी विजय मिळवला होता आणि कंपनीने बंगालमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली, परंतु रहिवासी नियुक्त केलेले नव्हते। नेक्स्ट आहे बक्सरची लढाई झाली। त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं नेतृत्व कोणी केलं होतं, हेक्टर मुनरोनी केलं होतं। मुघल बादशाह शाह आलम द्वितीय, अवनचा नवाब सुजाउद्दौला आणि बंगालचा नवाब मीर कासिम या संयुक्त फौजांनी ब्रिटिशांच्या लढाई यांच्यामध्ये युद्ध झालं। ब्रिटिशांनी विजय मिळवला आणि अलाहाबादच्या तहानुसार 1765 मध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसाचं दिवाणी हक्क हे इंग्रजांना मिळाले होते, हे एक सांगता येईल। याच काळामध्ये ब्रिटिशांनी भारतीय राज्यामध्ये राजकीय नियंत्रण वाढवण्यासाठी रहिवासी नियुक्त करण्याची भूमिका ही बक्सरच्या युद्धानंतर घेतल्याचा उल्लेख होता। स्वालीची लढाई, तर ही स्वालीची लढाई जर बघितली ती ही नौदलाची होती। जसं तुम्ही पाहतायत की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ब्रिटिशांनी 1608 मध्ये वखार स्थापन करण्याची भूमिका, सुरतमध्ये वखार स्थापन करण्याची भूमिका घेतली गेली होती, परंतु तिथं असणारं पोर्तुगीजांचं वर्चस्व आणि त्यांनी तिथं वखार स्थापन करायला नकार दिला होता, म्हणून जहांगीरने देखील त्यांना विरोध करण्याची भूमिका घेतली। परंतु नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांचं असं लक्षात आलं की जोपर्यंत पोर्तुगीजांचा आपण पराभव करत नाही तोपर्यंत आपल्याला इथं सुरतमध्ये वखार स्थापन करणं हे अशक्य आहे। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा थॉमस बेस्ट जो आहे आणि पोर्तुगीज आरमार दल जे आहे, या पोर्तुगीज आरमार दलाचा सुरत जवळ स्वाली या ठिकाणी हा पराभव केला गेला आणि पराभव केल्यानंतर ब्रिटिश हा म्हणजे जहांगीर हा प्रभावित झाला आणि जहांगीर प्रभावित झाल्यानंतर 1613 मध्ये सुरतमध्ये वखार स्थापन करण्याची परवानगी ही त्यांनी दिली गेली, ही स्वालीची लढाई म्हणून आपल्याला सांगता येईल। नेक्स्ट आहे गोल्डन रॉकची लढाई। 1759 मध्ये दक्षिण भारतातील त्रिचन्नापल्ली या ठिकाणी फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यात झाली, कर्नाटक युद्धाचा भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। यात ब्रिटिशांचा विजय झालेला होता। नेक्स्ट आहे डॅश डॅश यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली। गोपाळकृष्ण गोखले, गणेश सावरकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि महादेव गोविंद रानडे। तर याच्यामध्ये योग्य उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी हे प्रार्थना समाजाची स्थापना झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। त्याच्यामधलं सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी, ज्याला आपण भारत सेवक समाज म्हणतोय, ते 1905 ला गोपाळकृष्ण गोखले यांनी पुण्यामध्ये
स्थापन केलेला होता। याचा उद्देश होता सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि भारतीयांच्या राजकीय जागृतीला एक प्रकारची चालना देणं। उद्दिष्ट होतं नागरिकांमध्ये स्वयंसेवेची भावना निर्माण करणं। भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट होतं राष्ट्रीय स्वावलंबन, आर्थिक बळकटी निर्माण करणं, सरकारी योजनांची अंमलबजावणी मध्ये सार्वजनिक सहकार्य सुनिश्चित करणं, शिक्षण, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करून समुदाय विकासाला प्रोत्साहन देणं। 18 वर्षापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती आठवड्यातून 2 तास किमान स्वयंसेवा करण्यास इच्छुक आहे तर तो भारत सेवक समाजाचा सदस्य होऊ शकतो। गणेश दामोदर सावरकर अर्थात बाबाराव सावरकर हे स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे बंधू म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। त्यांनी 1900च्या काळामध्ये त्यांनी मित्रमेळा नावाचं संघटन स्थापन केलं होतं। 1904 मध्ये त्यांनी अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली। नाशिक कटामध्ये विशेषतः 1909 मध्ये नाशिकच्या जिल्हा न्यायाधीशच्या जॅक्सन याच्या हत्येच्या कटाचा सहभाग असल्याचा आरोप गणेश दामोदर सावरकर यांच्यावर ठेवण्यात आला। या प्रकरणात त्यांना अटक होऊन आजीवन काळ्या पाण्याची शिक्षा सेल्युलर जेलमध्ये अर्थात अंदमानमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं। आत्माराम पांडुरंग तरखडकर हे 31 मार्च 1867च्या काळामध्ये प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य, की प्रार्थना समाज हा त्यांच्या घरी स्थापन झालेला होता। मुख्यतः प्रार्थना समाजाचं कार्य हे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हे केंद्रित होतं। 1845च्या काळामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जगन्नाथ शंकर सेठ यांच्या पुढाकाराने रॉबर्ट ग्रँट मेडिकल कॉलेज हे 1845च्या काळामध्ये जे सुरू झाले होते त्याच्यामध्ये हे पहिले विद्यार्थी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। मुंबई विद्यापीठाचे ते फेलो होते, मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते, मुंबई सरकारने त्यांना तत्कालीन नगरपाल म्हणून नियुक्त केलं होतं, मुंबई रॉयल एशियाटिक सोसायटीचं उपाध्यक्ष त्यांना केलं होतं। थ्रे थॉट ऑन द ओरिजिन द डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन हा त्यांचा एक निबंध प्रसिद्ध होता। महादेव गोविंद रानडे यांनी 1861 मध्ये विधवा विवाह संघ हा स्थापन केला होता। 1870 मध्ये पुन्हा सार्वजनिक सभा स्थापनेमध्ये वासुकाका जोशी यांना मदत केली होती। 1878च्या काळामध्ये झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले होते आणि 1867 मध्ये प्रार्थना समाजाच्या कार्यामध्ये महत्वपूर्ण सक्रिय सहभाग होता। 1885च्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी स्थापन झाली त्या स्थापनेमध्येही त्यांचा सहभाग हा आपल्याला दिसतो आणि 1885 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ही त्यांची नियुक्ती केलेली होती। नेक्स्ट आहे रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण होते? ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय, स्वामी विवेकानंद आणि दयानंद सरस्वती। अर्थात योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद। ईश्वरचंद्र ठाकूरदास बंडोपाध्याय हे 19व्या शतकातील प्रसिद्ध समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो। त्यांनी वयाच्या 1841 मध्ये 21व्या वर्षी ईश्वरचंद्र यांनी फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये संस्कृत विभागाचं प्रमुख म्हणून ते रुजू झालेले होते। 1846 मध्ये विद्यासागर यांनी फोर्ट विल्यम कॉलेज सोडलं आणि संस्कृत कॉलेजमध्ये सहाय्यक सचिव म्हणून ते रुजू झाले होते। 1848ला रासोमोय दत्त यांच्या सल्ल्याविरुद्ध म्हणजे या दोघांचे मतभेद झाले होते, त्यामुळे संस्कृत कॉलेजमधून त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये मुख्याध्यापक म्हणून पुन्हा रुजू झाले होते। सर्वात महत्त्वाचं त्यांना जे ओळखलं जातं ते विधवा पुनर्विवाहाचा कायदा यांच्या मागणीनुसार हा ब्रिटिश सरकारने काय केला होता, मंजूर केलेला होता। बालविवाहाविरुद्ध विद्यासागरांमुळेच संमती वयाचा कायदा आणि 1891च्या काळामध्ये अस्तित्वात आल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। तर विद्यासागर ही त्यांना संस्कृत कॉलेजकडून पदवी ही बहाल केली होती म्हणून त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर या नावानं ओळखलं जातं। ही पदवी त्यांची होती, त्यांचं मूळ नाव होतं ईश्वरचंद्र ठाकूरदास बंडोपाध्याय। राजाराम मोहन रायने 1815च्या काळामध्ये आत्मीय सभा, 1821च्या काळामध्ये कलकत्ता टिबेटियन असोसिएशन, 1928ला ब्राह्मसभा, त्याच्यानंतरच्या काळामध्ये परिवर्तन झालं ब्राह्म समाजामध्ये। कलकत्त्याला 1817ला हिंदू कॉलेज, अँग्लो हिंदू स्कूल, 1825ला वेदांत कॉलेज आणि 1821च्या काळामध्ये बंगाली भाषेमधलं संवाद कौमुदी हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं। 1822ला फारसी भाषेमध्ये मिरातुल अखबार हे साप्ताहिक सुरू केलं होतं। इंग्रजीमध्ये ब्राह्मणिकल मॅगझिन हे त्यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणेसाठीचं एक योगदान म्हणून त्यांनी सुरू केलं होतं। स्वामी विवेकानंद आहेत। स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली। ही संस्था
त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीवर आधारित होती. ते अध्यात्म, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यांना प्रोत्साहन देतं. 11 सप्टेंबर 1893 मध्ये शिकागोमध्ये त्यांनी धर्मसंसदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, माय ब्रदर अँड सिस्टर, हा उल्लेख त्यांनी या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 12 फेब्रुवारी 1824 मध्ये त्यांचा जन्म आहे आणि 30 ऑक्टोबर 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं मूळ नाव होतं मूळशंकर अंबाशंकर तिवारी. 10 एप्रिल 1875 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापनाही त्यांनी केली होती. उद्देश होता हिंदू धर्मामधल्या अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा ह्या काय करायच्या, दूर करायच्या, वेदांचा प्रचार करणं, सामाजिक सुधारणा घडवून आणणं आणि आर्य समाजाच्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार करणं. पहिल्यांदा त्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये अहमदाबाद असेल, बडोदा असेल, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले आणि दिल्लीमध्ये देखील दरबार भरला होता. त्या ठिकाणी या आर्य समाजाचा प्रचार आणि प्रसार करण्याची भूमिका ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केल्याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे विधवा पुनर्विवाहाच्या ते विरोधामध्ये नव्हते, तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता आणि त्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली गेली होती. त्यांनी 5 हे पुस्तकं लिहिली होते. गोकर्णानिधी, पंचमहायज्ञविधी, वेदभाष्य हा अपूर्ण आहे, सत्यार्थ प्रकाश आणि संस्कारविधी हे 16 संस्काराच्या संदर्भाबद्दलचा लिहिण्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे डॅश डॅश यांनी अवध किसान सभेची स्थापना आणि नेतृत्व केलं. जवाहरलाल नेहरू आणि बाबा रामचंद्र. त्याचं केवळ एक आणि दोन, केवळ 2, 1 आणि 2 एकही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे केवळ 3. म्हणजे अवध किसान सभेची स्थापना आणि नेतृत्व हे बाबा रामचंद्र यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरूंचा स्वातंत्र्य चळवळीमधलं महत्त्वपूर्ण भूमिका ह्या त्यांनी बजावलेल्या आहेत. अवध किसान सभेची स्थापना किंवा नेतृत्व हे त्यांनी त्या काळामध्ये केलेलं नव्हतं. बाबा रामचंद्र जे आहे त्या अवधमधील शेतकरी चळवळीचे प्रमुख नेते होते. 1920 मध्ये अवध किसान सभेची स्थापना ही केली आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विशेषतः जमीनदारांच्या जुलमाविरुद्ध हा त्यांनी लढा दिलेला होता. डॅश डॅशमध्ये भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसराय ही पदवी दिली होती. 1862, 1868, 1858 आणि 1852. तर त्याचं योग्य उत्तर आहे 1858च्या काळामध्ये. त्याच्यामध्ये 1858चा भारत सरकारचा जो कायदा आहे त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ज्याला पारित केला होता. हा ईस्ट इंडिया कंपनीनं भारतावरील प्रशासन हे संपुष्टात आणलं आणि हे संपुष्टात आणलं तर भारताचं थेट प्रशासन हे ब्रिटिश राजवटीखाली आलेलं होतं. त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल याला व्हाईसराय ही पदवी दिली गेली होती आणि ब्रिटिश सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून अधिकृतपणे त्याला मान्यता मिळाली. लॉर्ड कॅनिंग हे पहिले व्हाईसराय बनल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 1868च्या काळामध्ये लॉर्ड लॉरेन्स हे गव्हर्नर जनरल होते. 1852च्या काळामध्ये लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर जनरल होता. याच कार्यकाळामध्ये सुधारणासाठी जसे की रेल्वे असेल, तारायंत्र असेल, टपाल असेल यासाठी म्हणून लॉर्ड डलहौसी हा प्रसिद्ध होता असा आपल्याला उल्लेख करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.